अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, तुम्हाला तर माहीतच आहे 15 डिसेंबरला श्री गुरुदत्त जयंती आहे. मैत्रिणींनो, उद्या 9 डिसेंबरपासून स्वामींच्या केंद्रामध्ये गुरुचरित्राच्या पारायणाची सुरुवात होणार आहे. आणि मैत्रिणींनो, हे 7 दिवसाचं पारायण आहे साप्ताहिक. ज्या मैत्रिणींना शक्य नाही गुरुचरित्राचं पारायण करणं, त्या मैत्रिणींसाठी मी आज सेवा घेऊन एक सांगणार आहे तुम्हाला. मैत्रिणींनो, काही पारिवारिक अडचणी असतात, त्याचबरोबर मासिक धर्माच्या अडचणी असतात, त्यामुळे गुरुचरित्राचं पारायण करता येत नाही. गुरुचरित्राच्या पारायणाचे नियम थोडेसे कडक आहेत, त्यामुळे आपल्याला काही अडचणींचं नियमांचं पालन हे गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी करावंच लागतं. तर मैत्रिणींनो, ह्या सगळ्या अडचणी जर असतील, काही तर आपल्याला जर नाही पारायणाला बसता येणार, तर त्यासाठी मी तुम्हाला एक सेवा करून घेऊन आलेली आहे. मैत्रिणींनो, आपल्याला कोणती सेवा करायची आहे, तर आपल्याला श्री गुरुचरित्राचा 14वा अध्याय वाचायचा आहे. बघा, हा आहे 14वा अध्याय. तर हा 14वा अध्यायाचं आपल्याला पठण करायचं आहे. मैत्रिणींनो, 21 दिवसांची ही सेवा आहे. त्यामध्ये जर काही अडचणी आल्या, काही प्रॉब्लेम आला, काही मासिक धर्माच्या असो किंवा इतर असो, तर ते दिवस सोडून द्यायचे आहेत आणि ह्या नित्यपठण ह्या 14वा अध्यायाचं करायचं आहे. मैत्रिणींनो, जेवढं गुरुचरित्राचं पारायण केल्यामुळं आपल्या अडचणी दूर होणार आहेत, तेवढंच महत्त्व 14वा अध्यायाचंही आहे. त्यामुळं तुम्ही शक्य होईल तेवढे 14व्या अध्यायाचे पठण करा. मैत्रिणींनो, हे गुरुचरित्राचं पारायण करण्याचे हे जे साप्ताहिक दिवस आहेत, हे खूप महत्त्वाचे आहेत दत्त जयंतीचे. त्यामुळे ह्या दिवसांमध्ये जर आपण 14व्या अध्यायाचं पठण केलं, तर तेही खूपच लाभकारक आहे, खूपच फलदायक आहे. आपल्या आयुष्यातल्या अडीअडचणी दूर होणार आहेत, संकट दूर होणार आहेत, त्याचबरोबर ज्या आपल्या मनात इच्छा आहेत त्याही पूर्ण होणार आहेत. त्यामुळं तुम्हाला ज्यांना मैत्रिणींना गुरुचरित्राचं पारायण करायला शक्य नाही होणार, तर त्यांनी नक्कीच 14व्या अध्यायाचं पठण करा आणि आपल्या श्री दत्तांचा आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.